कधी लावायचा मुद्दा की अण्णाभाऊसाठीचंही त्या स्वातंत्र्याला समर्थन नव्हतं. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, आमची लोक भारतरत्न का म्हणतात कळत नाही मला. अरे शब्द बोलायचा काय पैसा लागतोय का. आता मी बोललो विश्वर पैसे लागलं एवढं भारतरत्न, आता ते नापास पोराला द्यायला लागलेत 12वीचे. कुठल्या लेवलला आम्ही जातो काय करतो. विश्वरत्न महामानव बाबासाहेब, अंगात सुद्धा चेतना चैतन्याने भारतरत्न एवढूच. अरे पैसा लागत नाही, तोंडी भांडवल आहे, का कंजूसी करावी. एक मनुष्य इतका कंजूस होता, आता त्याला सांगितलं तासगावला हनीमूनला सुद्धा एकटाच गेला. त्याला कंजूसी बी असावी, पण बायकोचा खर्च होईल, हनीमूनला नेलं तिचा खर्च होईल, ती कुठून करू, एकटाच जातो. आला महागारी. बोलायचंय म्हणून हे सगळे महापुरुष त्यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात नव्हते, कारण ते आपलं स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होते आणि ते अद्याप पूर्ण नाही, म्हणून आम्हाला याचं पुनरुज्जीवन करावं लागेल. बाबासाहेबांचं ध्येय होतं, उद्दिष्ट होतं, आणि ते त्यांनी माणगावला बोलून दाखवलं, महाडला बोलून दाखवलं, येवल्याला बोलून दाखवलं, नागपूरला बोलून दाखवलं. काय बाबासाहेबांचं उद्दिष्ट काय. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारित नवा भारत, नवा देश, नवं राष्ट्र, नवा समाज निर्माण करणं हे माझं उद्दिष्ट आहे. आणि हे जे भारतीय संविधान आहे त्याची उद्देश पत्रिका ती आहे. प्रश्न विचारला पाहिजे राज्यकर्त्यांना. 65 वर्षापैकी 55 वर्ष काँग्रेस, 5 वर्ष भाजप आणि बाकीचे 5 वर्ष. विचारलं पाहिजे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावावर आधारित जी उद्देश पत्रिका आहे यानुसार भारत, नवा देश, नवं राष्ट्र, नवा समाज निर्माण झाला नाही झाला. काय ही जबाबदारी बाबासाहेबांची आता आहे का. कारण ते नाहीतच. मग अडाणी लोकांची आहे का. नाही. मग कुणाची. शिकलेल्या लोकांवर जबाबदारी येते. किमान ही माहिती तरी आम्ही आमच्या बांधवापर्यंत पोहोचवली पाहिजे. मी एक मुद्दा सांगितला की आपले मूळ निवासी महापुरुष त्यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात नव्हते. मग दुसरा मुद्दा शिल्लक राहतो. काय करत होते. काय करत होते. गप्प तर बसले नव्हते. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेचं आंदोलन क्षेत्रीय आंदोलन होतं. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं आंदोलन एका संस्थानिकापुरतं मर्यादित होतं. गाडी बाबाचं आंदोलन क्षेत्रीय आंदोलन होतं, रिजनल. आणि विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं आंदोलन राष्ट्रव्यापी, देशव्यापी, भारतव्यापी होत. काय कधी कल्पना केली आम्ही. 1916 बाबासाहेब राजकारणात आले. संविधान कसं लिहिलं ते सांगतो. आता पहिली पार्श्वभूमी झाले, आता वास्तविक संविधान कसं आलं. 1916 बाबासाहेब राजकारणात आले आणि 1927 पहिला मोर्चा काढला, महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह. आणि या चौदार तळ्याच्या सत्याग्रहामध्ये उत्तर प्रदेशाचे गोरे अस्पृश्य, मध्य प्रदेशाचे सावळे अस्पृश्य, दक्षिण भारताचे, मध्य भारताचे सावळे, दक्षिण भारताचे काळे अस्पृश्य, असे सगळे अस्पृश्य एकत्र केले. महाडला सगळ्या डोंगर दऱ्यात एकत्र केले. पाणी पिण्यासाठी आंदोलन नव्हतं मित्र हो. वाचलं पाहिजे. आम्ही लोक या दिवशी 14 एप्रिलला, 6 डिसेंबरला, 14 ऑक्टोबरला भाषण करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष केला. कधी गेला नसाल तर महाडला जा. बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते कोरलंय, कारण लिहिलेलं सुद्धा वाचत नाही म्हणून कोरलं. बघा जाऊन तिथं बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्याच्या 4ही बाजूला कोरलंय त्यांनी केलेलं भाषण. कारण बाबासाहेबाला वाटलं वाचतेत नाही वाचतेत. आणि आमची लोक काय भाषण करतात. पाणी पिण्यासाठी संघर्ष केला, पाण्याला आग लावली, ते बी बिस्लरीतलं पित आहे. बाबासाहेब म्हणतात हा संघर्ष पिण्याच्या पाण्यासाठी नाही. आणि आपले लोक काय म्हणतात. पाणी पिण्यासाठी.
मग कशासाठी आहे? मानवी मूल्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी संघर्ष करण्याची जिद्द कार्यकर्त्यात निर्माण व्हावी म्हणून संघर्ष आहे. काल पाणी मिळालं नाही म्हणून काही मेलो नाही, आज पाणी मिळत नाही म्हणून काही मरत नाही, उद्या पाणी मिळणार नाही म्हणून काही मरणार नाही, आणि मुंबईपेक्षा महाडचं पाणी काही शुद्ध नाही. एक घोट सुद्धा पाणी पिले नाहीत बाबासाहेब. त्या पिक्चर मध्ये मामुटी पिल्याला दाखवलाय, बाबासाहेब पिले नाहीत पाणी. तो संघर्ष होता, पाण्याचं प्रतीक होतं फक्त. पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा संघर्ष केला, कारण त्यावेळी घोषणा केली बाबासाहेबांनी. बाबासाहेब काय करू इच्छित होते? आम्ही हिंदू आहोत, तुमच्या धर्माचे आहोत, तुमचे धर्म बांधव आहोत, अरे तुम्ही सर्वजण ह्या तळ्यात पाणी पिता, आम्हालाही पिऊ द्या. पिऊ दिलं? पिऊ दिलं का? नाही दिलं. काय सिद्ध झालं? पुन्हा सांगतो, अरे या तळ्यात जनावरं पाणी पितात, गाई म्हशी बैल, आम्ही पिऊ द्या, तुमच्या धर्माचं आहे. पिऊ दिलं? नाही दिलं. पुन्हा सांगतो, अरे या तलावात डुकरं कुत्री मांजरं पाणी पितात जी तुमच्या धर्माची नाहीत, आम्हाला पिऊ द्या, तुमच्या धर्माचा. पिऊ दिलं? मग लोकांना वाटतं, नाही वाटतं त्यांच्या धर्माचं. थोडं वाटलं. मी 27चं सांगतोय, त्यानंतर 56ला धर्मांतर, अजून पक्क वाटाना 27ला किती वाटलं असेल, म्हणून थोडं वाटलं. मग बाबासाहेबांच्या लक्षात आलं ह्यांना थोडंच वाटलंय. मग जास्त वाटण्यासाठी दुसरं आंदोलन केलं महाडचं, काळाराम मंदिराचा. तिथंही हे स्टेटमेंट दिलं, आम्ही हिंदू आहोत, तुमच्या धर्माचे आहोत, अरे सर्वजण तुम्ही काळ्या रामाचं दर्शन घेता, आम्हालाही घेऊ द्या. 5 वर्ष संघर्ष चालला, घेऊ दिलं नाही. मग पक्क झालं, नाही वाटतं. आणि मग 13 ऑक्टोबर 1935ला या वेळेला घोषणा केली, हिंदू धर्मात जन्माला आलो, हे माझ्या हातात नव्हतं, मरणार नाही. हे आंदोलन आहे पाणी पिण्यासाठी, मंदिरासाठी नाही. बाबासाहेब एवढे आसुसले नव्हते मंदिराला. आम्ही लोक कशाची आंदोलन चालवतो कळत नाही. 1935ला एवढ्याला घोषणा केली. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी जागृती घडवून आणण्यासाठी 1916 ते 1942 26 वर्ष अस्पृश्य वर्गात काम केलं. अस्पृश्याला चळवळीचा पाया बनवलं, बेस बनवलं, फाउंडेशन बनवलं. आणि अस्पृश्याच्या आधारानं 18, 19, 20 जुलै 1942ला महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं राष्ट्रीय अधिवेशन घेतलं. 75,000 कार्यकर्ते होते, 50,000 पुरुष, 25,000 महिला. बाबासाहेबांनी दम दिलता पुरुषांना, एक तरी महिला सोबत आणायची. एकटं यायचंच नाही, आई, बायको, बहीण, मुलगी. पण लोक वाचतात. 25,000 महिला आल्या आणि 50,000 पुरुष, याचा अर्थ 25,000 टांग मारली बाबासाहेबाला. दुसऱ्याला नाही, बाबासाहेबाला टांग मारणारी लोक आहे. परंतु हिथं मात्र निम्यानं महिला दिसतात. कारण महिलांना डावलून, महिलांना वगळून, महिलांना बाजूला ठेवून, महिलांना घरात ठेवून, महिलांना गुलाम ठेवून तुम्ही चळवळ आंदोलन चालवू शकत नाही. कारण महिलांमध्ये पुरुषापेक्षा 8 पट ऊर्जा जास्त आहे. महिलांनी तरी टाळ्या वाजवायला पाहिजे. सगळ्यात मोठी शक्ती आहे महिला, आणि आम्ही त्यांना गुलाम बनवून ठेवलं. 75,000 कार्यकर्ते, 25,000 महिला आणि 50,000 पुरुष. आणि त्या अधिवेशनात बाबासाहेबांनी घोषणा केली, ऐका, आपला संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नाही. लावून बघा आज जरा ताडून कुठं. पुढे बाबासाहेब म्हणतात, मग कशासाठी? स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी. मग तुम्ही म्हणाल, काय बाबासाहेबाला सत्ता आणि संपत्ती नको होती? हवी होती, पण स्वाभिमान आणि स्वातंत्र्य गहाण ठेवून नव्हे. याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. हे ज्यावेळी राष्ट्रीय अधिवेशन चालू होतं, ह्याची 2 लोकांनी दखल घेतली. नंबर 1 इंग्रज, नंबर 2 मोहनदास करमचंद गांधी. इंग्रजांनी बाबासाहेबाला दिल्लीला बोलवलं 20 जुलै 1942ला. अधिवेशन चालू असताना अधिवेशनातून बोलवलं, आणि 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 खात्याचं मंत्रीपद दिलं. आपल्या लोकांना अजून मजूर मंत्रीच माहित आहे. और मजूर मंत्र्याच्या नंतर सिंचन मंत्री, सिंचन मंत्र्याच्या नंतर वीज मंत्री, ऊर्जा मंत्री, त्याच्यानंतर CPW सार्वजनिक बांधकाम खातं. हे 4 खात्याचं मंत्रीपद दिलं. राष्ट्रव्यापी, देशव्यापी, भारतव्यापी आंदोलन असेल तर 4 खाती मिळतात. बाबासाहेब ऊर्जा मंत्री
1942 ला झाले आणि त्यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली. 2000 साली भारताची लोकसंख्या किती असेल आणि वीज किती लागेल नियोजन करून ठेवलंय. पण केवळ बाबासाहेब हे अस्पृश्य होते, महाजातीचे होते म्हणून वाचलं नाही. संविधानाला सुद्धा शंकराचार्य म्हणतो संविधान खूप चांगलं आहे पण अस्पृश्यानं लिहिलंय. कशी पूजा करतील ते? म्हणून त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तपशीलवार कळायला पाहिजे मित्र. रिस्क घेऊन हे सांगावं लागतं. आम्हाला हे समजलं पाहिजे की नेमकं आंदोलन काय आहे, चळवळ कशाला म्हणतात. दुसरे सिंचन मंत्री होते, पाटबंधारे मंत्री. त्यांनी 2000 साली भारतामध्ये शेतीला किती पाणी लागेल याची ब्ल्यू प्रिंट तयार केली. भारतात 2 प्रकारच्या नद्या आहेत. उत्तर भारतातून हिमालयात ज्या उगम पावतात ते हिंदी महासागराला जाऊन मिळतात आणि सह्याद्रीला ज्या उगम पावतात ते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात आणि मध्ये भेटतात त्याला संगम म्हणतात. आणि या संगमाला आम्ही चमत्कार म्हणतो. सुट्टे पैसे. आता सुट्टे पैसे मासे तरी खातात. अरे भाकरी टाकली तर मासे तरी खातील पण सुट्टे पैसे. मग हे ब्राह्मणांनी पाहिलं हे निसर्गतः 2 नद्या एकत्र आल्या. हे लोक संगम म्हणतात, दैवी चमत्कार म्हणतात, दान दक्षिणा देतात. आपण 3 नद्या एकत्र आणू. अलाहाबादला 3 आणल्या, गंगा, जमुना, सरस्वती. मग त्यांना विचारलं सरस्वती कुठं दिसत नाही. गुप्त झाली म्हणले. मग सॅटेलाइट मधून पाहिली. वास्तव सॅटेलाइट मधून बी दिसत नाही. अंतर्धान पावली म्हणली. नाहीच तर दिसेल कशी. ब्ल्यू प्रिंट तयार केली. मजूर मंत्री झाले त्यावेळी 8.33% प्रतिनिधित्व आरक्षण अधिकार दिले नोकऱ्यामध्ये. ह्या सगळ्या व्यवस्था बाबासाहेबांनी केल्या. 4 खात्याचं मंत्रीपद. राष्ट्रव्यापी आंदोलन असेल तर काय होतं, देशव्यापी आंदोलन असेल तर काय होतं, स्वाभिमानी आंदोलन असेल तर काय होतं, स्वावलंबी आंदोलन असेल तर काय होतं याचा नमुना. आम्ही काय शिकायचं महापुरुषाकडून? इतिहास यासाठी न शिकायचा ना. इतिहासाला डावलून आम्ही कसे पुढे जाणार? दुसरी दखल गांधीने घेतली. गांधीच्या लक्षात आलं अरे 1916ला डॉक्टर आंबेडकर शून्य होते. मला गोखले रानोडेचं आंदोलन वारसा हक्काने मिळालं होतं. डॉक्टर आंबेडकर शून्य होते आणि आज डॉक्टर आंबेडकरांचं राष्ट्रव्यापी, देशव्यापी, भारतव्यापी आंदोलन आहे. आणि आज त्यांना ह्या भारतव्यापी, देशव्यापी, राष्ट्रव्यापी आंदोलनामुळे 4 खात्याचं मंत्रीपद मिळालं. आज फक्त अस्पृश्याचं समर्थन आहे तर 4 खाती मिळाली. उद्या एसटीनं समर्थन दिलं, परवा ओबीसीनं समर्थन दिलं, नंतर धर्मांतरित लोकांनी दिलं, नंतर महिलांनी दिलं तर ते देशाच्या सर्वोच्च पदावर जातील. आणि हे केव्हा होईल? इंग्रज भारतात राहिले तर होते. म्हणून राहता कामा नये. म्हणून 9 ऑगस्ट 1942 ला गांधीनं मुंबईच्या गवालिया टँक करून